मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचं कटिंग केलेलं आहे सलवार आणि टॉपचं। आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। गेल्या व्हिडिओमध्ये आपण हा गळा कट करून घेतला होता कापडावरती। आता हाच गळा आपल्याला कॅनव्हास पेपरवरती कट करून घ्यायचा आहे। बघू शकता इथे पहा, मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। अशी घडी करून घेते आणि परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे, जेणेकरून ही आपली पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे। आता ही बंद बाजू ह्या बाजूला ठेवून देते अशा पद्धतीने, बघू शकता इथे। आणि हा गळा ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे। आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं, बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे। इथे आपल्याला काय करायचं, 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। 1.5 इंचावरती हा कपडा आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की 2 इंच आपण कट करून घेतलं। आता हे आपल्याला फक्त 1.5 इंच, इथे 1.5 इंच, हे पहा इथे सुद्धा 1.5 इंच, हे पहा इथे सुद्धा 1.5 इंच, अशा पद्धतीने इथे आपल्याला ज्या मार्किंगवरती अशा पद्धतीने आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। आता हे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। बघू शकता इथून हे पहा अशा पद्धतीने हा आकार व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हे पहा इथून सुद्धा हे व्यवस्थित कट करा आणि इथून सुद्धा हा आकार आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता हा गळा आपला, आणि हा सुद्धा आपला कापडाचा गळा आहे। बघू शकता हा आपण गळ्यासाठी कट केलेला कपडा आहे, त्याच्यावरती आपल्याला हा कॅनव्हास पेपर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। हे मी पूर्ण शिलाई करून घेतलं। आता इथे लक्ष द्यायचं आहे, पहा थोडं थोडं अंतरावरती आपल्याला अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे। हा कपडा हे पहा अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती अशा पद्धतीने हा कपडा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता इथे लक्ष द्यायचं आहे, पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती घडी करून घ्यायची थोडीशी, आणि इथून आपल्याला ही शिलाई करायला सुरुवात करायची आहे। हे पहा अशा पद्धतीने परत एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। हे पहा परत एकदा हा कपडा ह्याच्यावरती घ्यायचा आहे। सर्व गळा आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने आता हा गळा ह्याच्यावरती ठेवून घ्या। बघू शकता इथे अशा पद्धतीने इकडची सुद्धा बाजू व्यवस्थित ठेवून घ्या आणि हे गोल आकारामध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। इथे लक्ष द्यायचं आहे, छोटे छोटे कट हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्या सावकाश। आता हे आपल्याला आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। गळ्याचा आकार सुद्धा दिसायला असा व्यवस्थित दिसतो। हे पहा आतल्या बाजूला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेकडेला आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे। आता अशाच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाजू तयार करून घेतली। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मी सांगितलं त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे। बघू शकता ही पाठीमागची बाजू, इथे सुद्धा आपल्याला हात शिलाई करून घ्यावी लागते, आणि पुढची बाजू मी त्याच पद्धतीने हे सुद्धा जोडून घेतलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा इथे व्यवस्थित झालं। आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ह्याच्यावरती हे उलट ठेवून घ्या। हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती हे उलट ठेवून घ्यायचं आहे इकडची बाजू, आणि अर्धा इंच कंपल्सरी शिलाईमध्ये पकडत जा। इथे आपलं दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून तयार झालं। बघू शकता इथे व्यवस्थित आलेलं आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। बघू शकता आता इथे आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे। इथे पुढच्या बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। इथे पुढच्या बाजूला सलवारच्या कापडाची पट्टी लावली तरी सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसतं। इथे मी 1.5 इंचाची पट्टी काढलेली आहे। बघू शकता ही सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा। आता ही उलटी बाजू आहे। उलट्या बाजूने अशा पद्धतीने ह्याच्यावरती पट्टी ठेवून घ्या आणि इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे। आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे आणि इथे एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे। इथे आपली दापटीप टाकून झाली। हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे, सुईची बाजू आहे फक्त, लक्षात ठेवा। आता इथे काय करायचं, थोडीशी घडी करून घ्यायची। बघू शकता अशा पद्धतीने, आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे हे पहा इथे पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे। इथे बघा मी अशा पद्धतीने पट्टी लावून घेतली, त्याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाजू तयार करून घेतली। आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। बघू शकता अशी घडी करून घ्यायची आहे। खोलगट बाजू बघायची आहे कुठल्या बाजूला आहे, पहा अशा पद्धतीने घडी करून घ्या। हे पहा ही थोडीशी खोलगट बाजू आहे, लक्षात ठेवायचं आहे। मग असं लगेच मार्किंग करून घ्यायचं, ते लक्षात ठेवायचं। खोलगट बाजू फक्त लक्षात ठेवायची आहे।
आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे, बघू शकता। हा पुढचा मुंडा आहे आणि हा पाठीमागचा मुंडा आहे। शक्यतो काय करा तुम्ही पुढच्या मुंड्याला ना मार्किंग करून ठेवायचं कटिंग करतानाच, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता ही मार्किंग केलेली खोलगट बाजू पुढच्या बाजूला करायची आहे। आपला पुढचा मुंडा आहे, बघू शकता। अशा पद्धतीने इकडच्या बाजूला करा, हे पाही मार्किंग। आता इथून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची। बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा, हे पाहा अशा पद्धतीने पकडायचं आहे इथे आणि इथून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे। आता इकडची बाजू अशा पद्धतीने पकडा आणि इकडच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची आहे। बाही आपली परफेक्ट पुरलेली आहे। अशाच पद्धतीने मी पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं बाही कशा पद्धतीने आपल्याला कट करायची आहे, त्याच पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायची आहे। आपली इथे पूर्ण बाही जोडून झाली। आता ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। एक बाही आपली इथे जोडून झाली। ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा बाही जोडून घ्यायची आहे, बघू शकता। अशा पद्धतीने खोलगट बाजू आहे मार्किंग केलेली, ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि बाही जोडायला आपल्याला मध्यापासून सुरुवात करायची आहे। त्याच पद्धतीने इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या जोडून झाल्या। आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने पूर्ण उलट करून घ्या। कटिंगच्या वेळेस केलेलं मार्किंग आहे, बघू शकता इथे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे लक्ष द्यायचं आहे, इथे आपण 2 इंच घेतलं, इथे सुद्धा आपण हे 2 इंच घेतलेलं आहे आणि इथे फक्त आपण 1 इंच घेतलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं। त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला आहे, हे बघू शकता 1 इंच, इथे 2 इंच आणि इथे सुद्धा आपण हे 2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। आता ह्याच्यावरती आपली परफेक्ट फिटिंग येणार आहे, ते लक्षात ठेवा। आता हे दोन्ही आपल्याला एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने बघू शकता। व्यवस्थित ठेवा, इकडची बाजू ह्या बाजूवरती व्यवस्थित ठेवा, हे सुद्धा व्यवस्थित पकडा। इथे बघू शकता इथे कट आहे, इथे सुद्धा ह्याचा कट आहे, लक्षात घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने पकडा ह्याच्यावरती, इथे सुद्धा कट आहे, बघू शकता इथे सुद्धा आपला कट आहे, लक्षात घ्यायचं आहे। असं पकडा, इथे सुद्धा वरच्या बाजूला हे पहा बघू शकता आपलं व्यवस्थित आलेलं आहे। आता इथे तुमची फिटिंगचं मार्किंग करून घ्या। दोन्ही सुद्धा बाजूंना ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे, बघू शकता इथे सुद्धा आपलं फिटिंगचं मार्किंग कट वरती बरोबर असा कट घ्यायचा आहे। हे पहा इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा, ह्या सुद्धा बाजूला तुमची जी फिटिंग आहे लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते, ह्या सुद्धा बाजूला मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे, हे पहा इथे बरोबर मार्किंग आहे, हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं आहे 5.5 इंचावरती। हे आपलं झालं फिटिंगचं मार्किंग, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे लक्ष द्यायचं, हे आपण केलेलं मार्किंग आहे खालच्या बाजूचं। आता इथे काय करायचं आहे, हे पहा टेपचा वापर करा किंवा पट्टीचा वापर केला तरी चालेल। हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं। इथे बघू शकता छातीचं फिटिंगचं मार्किंग केलेलं, त्याच्यावरती अशा पद्धतीने टेप ठेवा। इथे आपली फिटिंग आहे बाहीची, ते लक्षात घ्यायचं आहे। असा टेप पकडा आणि इथे काय करायचं, अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, हे पहा इथे मार्किंग आहे। मग काय करायचं, तुम्ही अशी सरळ लाईन इथपर्यंत ओढून घ्यायची आहे, फिटिंग तुमची येईल तिथपर्यंत बाहीची पुढची, ते लक्षात ठेवायचं आहे। आता ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने इथे बघू शकता, इथे सुद्धा आपले फिटिंगचं मार्किंग आहे कटिंगच्या वेळेस केलेलं। आता इथे बघू शकता, हे पहा आपली इथे बाहीची फिटिंग। मग काय करायचं, ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने बघू शकता असा टेप ठेवा किंवा पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल। मग अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। हे लक्षात आलं तुमच्या नक्की? आता इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची, थोडंसं बंद करून घ्यायचं आहे पूर्ण। हे पहा इथून आपल्याला शिलाई करत करत घ्यायची आहे। इथं आपला सीट घेरा आहे, लक्षात घ्यायचा आहे। तिथे फक्त आपण 1 इंच घेतलेला आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। कटसाठी फक्त 1 इंच घेतलेला आहे। मग काय करा, इथपर्यंत पूर्ण बंद करून घ्यायचं, इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला परत इथून सुरुवात करायची आहे। इथं खाली जास्त घेऊ नका, कारण कट टाकताना प्रॉब्लेम येतो थोडासा, म्हणून वरच्या बाजूला दुसरी शिलाई इथून इथं थोडंसं बंद करून मग इथून ही दुसरी शिलाई तुमची येईल। हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला, हे पहा बाहीपर्यंत फिटिंगपर्यंत। परत एकदा तुम्हाला जर दुसरी तिसरी मारायची असेल ह्या शेजारी, तर तिसरी सुद्धा शिलाई तुम्ही इथे मारू शकता। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतच घ्या। हे पहा जास्त असं खाली सुद्धा घेऊ नका, मग कट टाकताना प्रॉब्लेम येतो, ते लक्षात ठेवायचं आहे। आणि दुसऱ्या सुद्धा बाजूची बघू शकता, इथून पहिली शिलाई तुमची येणार आहे। हे पहा अशा पद्धतीने इथं मारून घ्यायची आहे, इथपर्यंत सीट घेर इथपर्यंत आहे। मग इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं, कारण की कट टाकताना आपल्याला कट सुद्धा आपला व्यवस्थित आला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे। त्यासाठी इथे पूर्ण बंद करून परत दुसरी शिलाई, हे पहा इथून घ्या, थोडंसं अंतर ठेवा, 3 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल, इथं अंतर ठेवा। इथून काय करा, थोडंसं इथे बंद करून घ्या इथून, हे पहा मग इथून शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे, ती पूर्ण बाही फिटिंग पर्यंत। परत एकदा दुसरी शिलाई, हे पहा इथं
द्यायची आहे त्याच्या शेजारी. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतच मग शिलाई मारून घ्यायची. सर्वात आधी ही शिलाई मारून घ्या आतल्या बाजूची. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झाली बघू शकता. ही सुद्धा बाजू. आता हे आपल्याला सुईचं करून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा अशा पद्धतीने पकडलं तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. त्यासाठी इथे बंद करून घेतलं ना अशा पद्धतीने हा कपडा इथे आपल्याला कट टाकायला एकदम असं सोपं जातं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे बघू शकता. एकदा घडी करायची, परत एकदा घडी करायची. हे पहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे. इथे सुद्धा त्याच पद्धतीने. आणि खेचू नका अजिबात, सावकाश करा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत आलो आपण. आता इथे काय करायचं आहे, हे पहा हा कपडा इकडच्या बाजूला फिरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे अशाच पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने सोपं आहे. इकडच्या बाजूला आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे. कपडा परत ह्या बाजूला आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. आणि खेचू नका. हे पहा सावकाश करा अशा पद्धतीने. त्यासाठी आपण फक्त 1 इंच ठेवलेला आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा इथे सुद्धा खेचू नका, एकदम सावकाश पकडा. हे पहा बघू शकता व्यवस्थित आलेलं आहे आपलं, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे सुद्धा बघू शकता. हे पहा एकदम व्यवस्थित आलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा ही बाजू. आता इथून आपल्याला हे शिलाई करायला सुरुवात करायचं आहे, ते लक्षात ठेवा. हे वरच्या बाजूला घ्यायचं आहे. एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवायच्या. इथे एकदम हे अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची. इथून येऊन इकडच्या बाजू, ज्यानेकरून आपला तिथे त्रिकोण तयार झाला पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे. हे पहा इथपर्यंत घ्यायचा आहे. कपडा परत आपल्याला अशा पद्धतीने इकडच्या बाजूला फिरवून घ्यायचा आहे. हे पहा आलं लक्षात. ज्यानेकरून काय होतं ते आपल्याला दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं. इथे बघू शकता आपला इथे पूर्ण कट तयार झाला. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे. बघू शकता ही सुद्धा बाजू आणि आतली सुद्धा बाजू. दुसऱ्या सुद्धा बाजूचा आपल्याला इथे कट टाकून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने ठेवा. हे पहा हे सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे, ते लक्षात ठेवा. त्यासाठी आपण इथे पूर्ण बंद करून घेतलं आणि कट आपण इथे फक्त 1 इंच ठेवलेला आहे. कारण की ज्यानेकरून काय होतं बऱ्याच वेळा आपला कट व्यवस्थित येत नाही. त्यासाठी इथे नेहमी लक्षात ठेवायचं, फक्त 1 इंच मार्किंग करायचं असतं. कटिंगच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने घडी करा, परत एकदा अशा पद्धतीने घडी करायची आहे आणि इथून हे शिलाई करायला आपल्याला सुरुवात करायची आहे. इथे आपली दुसरी सुद्धा बाजू तयार झाली. बघू शकता अशा पद्धतीने. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा. इथे सुद्धा आपलं व्यवस्थित आलेलं आहे. इथे सुद्धा आलेलं आहे व्यवस्थित. फक्त खेचू नका, नाहीतर एकदम असा क्रॉसमध्ये येऊन जातो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे मी सुईचं करून घेतलं. बघू शकता एका लाईनीमध्ये सरळ दोन्ही सुद्धा बाजूंचं व्यवस्थित आलेलं आहे. एका लाईनीमध्ये तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. आता ह्या बाजूला आतली बाजू आहे लक्षात ठेवा आणि ही सुईची बाजू आहे ते लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं, थोडीशी घडी करून घ्या एकदम नॉर्मल आणि परत एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. आणि इथून थोडंसं बंद करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने थोडंसं बंद करून घ्या आणि आपल्याला अशीच शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने घडी करत करत घ्यायचं आहे.
इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू तयार झाल्या बघू शकता। आता इथे जर तुम्हाला पाठीमागच्या बाजूला जर टक्स टाकायचे असेल तर कशा पद्धतीने टाकायचे हे उलट करून घ्या पूर्ण। आता इथे काय करायचं, तुम्ही बरोबर मध्य काढून घ्यायचा आहे गळ्याचा, हे पा, किंवा अशा पद्धतीने ठेवून घेतलं तरी सुद्धा चालेल। बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्या, फिटिंग वरती फिटिंग, आणि इथे बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल। मध्य काढून घ्यायचं आहे, हे मी ओपन करून घेतलं। आता इथे काय करायचं, वरून शोल्डर लक्षात ठेवा, हे पा, हे शोल्डर तिथून आपल्याला 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं, किंवा 9 वरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं। इथे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते, ते लक्षात ठेवायचं, 9 इंच लक्षात ठेवा, 9 इंच। आता ह्या सुद्धा बाजूला 9 इंचावरती मार्किंग करून घे, इथून असा शोल्डरला टेप ठेवा, इथून खाली 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे टक्स मार्किंगसाठी। हे पहा अशा पद्धतीने इथं मार्किंग केलं, इथे सुद्धा मार्किंग केलं, लक्षात ठेवा। आता ह्या बाजूला ही लाईन मारून घेतली आपण, मध्य केला, ते लक्षात ठेवायचं। ह्या बाजूला 3.5 इंचावरती मार्किंग करायचं, 3.5 इंचावरती, 3.5 लक्षात ठेवायचं आहे। प्रत्येक साईज मध्ये आपल्याला हे करायचं आहे। वरून येणारं माप 9 इंच घ्यायचं आहे आणि मध्य काढून घ्यायचं, ह्या रेषेच्या पलीकडे 3.5 आणि ह्या रेषेच्या पलीकडे 3.5 लक्षात ठेवत जा, हे खूप महत्वाचं आहे। या सुद्धा बाजूला किंवा वहीमध्ये लिहून ठेवा, वरून आपल्याला किती घ्यायचं आहे आणि इकडं मध्यवर्ती मार्किंग करून आपल्याला कशा पद्धतीने मार्किंग करायचं, ह्या सुद्धा बाजूला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्या। आता हे झालं आणि हे सुद्धा मार्किंग झालं, इथे सुद्धा आपण 3.5 घेतलं, इथे सुद्धा आपण 3.5 घेतलं, आलं लक्षात। आता खालच्या बाजूला 9 इंच घ्या, परत एकदा 9 इंच, हे पा, 9 इंचावरती इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या, हे पा, एक लाईन ओढून घ्यायची, ह्या सुद्धा बाजूला 9 इंचावरती मार्किंग करून घ्या। सोपं आहे, हे नक्की तुम्हाला जमणार आहे। वरून तुम्ही 9 इंच घ्यायचं, इथून वरून तुम्ही 9 इंच घ्यायचं, इथून सुद्धा हे बाजूला वरून 9 इंच घ्यायचं, इथून तुम्ही मग अशी लाईन 9 इंचावरती ओढून घेतली तरी सुद्धा चालेल, ह्या बाजूला सुद्धा 9 इंचावरती लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालणार आहे। मग नंतर काय करायचं, हा आपला मध्य आहे, लक्षात ठेवा, मध्यापासून ह्या बाजूला 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि ह्या बाजूला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, ते लक्षात ठेवा। आता इथे टक्स टाकताना काय करायचं, हे बरोबर असं व्यवस्थित पकडा, हे मार्किंग 1/2 इंचापेक्षा कमी, लक्षात घ्यायचं, 1/2 इंचापेक्षा कमी, हे पा, इथून सुरुवात करा अशा पद्धतीने, हे पा, 1/2 इंचापेक्षा कमी शिलाई देत देत खालच्या बाजूला घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्या। इथे बघू शकता, हे मी सुईचं करून घेतलं, दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स आपले इथे मार्किंग झालेले आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग करून टक्स शिलाई करून घ्यायची आहे। आता इथे आपण सलवारची शिलाई बघणार आहोत। सर्वात आधी आपल्याला नेहपा तयार करून घ्यायचा आहे, बघू शकता आपण अशा पद्धतीने हा नेहपा कट करून घेतला होता, हे पूर्ण ओपनच आहे एक बाजू। आता इथे आपल्याला हे अशा पद्धतीने उलट बघून घेत जा, हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे, ही सुईची बाजू आहे आणि ही सुद्धा सुईची बाजू आहे, अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथे सर्वात आधी डबल शिलाई मारून घ्यायची आहे। इथे आपली डबल शिलाई मारून झाली आणि जर तुम्हाला दाबटीप जर टाकायची असेल तर अशा पद्धतीने इथे एकदम कडेकडेला दाबटीप सुद्धा टाकून घ्यायची आहे। हे आपलं जोडून झालं, आता अशा पद्धतीने ठेवून घ्या, शिलाई आतल्या बाजूला घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे। हे आपल्याला वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं, बघू शकता ही सुईची बाजू आहे आणि ही सुद्धा आपली आता इथे सुईची बाजू झालेली आहे। एकावरती एक ठेवून घ्या आणि एका बाजूने इथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि दाबटीप सुद्धा टाकून घ्यायची आहे। इथे आपण जोडून दाबटीप टाकून घेतली। आता एक बाजू आपली ओपन आहे, ते लक्षात ठेवा, ही आपली पूर्ण बंद बाजू झाली। आता इथे काय करायचं, हे अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून घ्या व्यवस्थित, इथून आतमध्ये 1 इंच यायचं आहे किंवा 1.5 इंच आलं तरी सुद्धा चालेल, ते फक्त लक्षात घ्या, इथून आतमध्ये 1.5 इंच लक्षात ठेवायचं आहे। मग काय करायचं, इथे थोडंसं बंद करून घ्या आणि इथे थोडंसं मोकळं ठेवायचं आपल्याला, ते लक्षात ठेवा। मग इथून काय करायचं आहे, 1 इंच ओपनच ठेवा, इथे शिलाई द्यायची नाही, इथून इथपर्यंत मोकळच ठेवायचं आहे। मग इथून काय करायचं, इथं थोडंसं बंद करून घ्या, इथं खाली अशीच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आणि हा दोरा ना इथला कट करून टाका, हे पहा, हे पूर्ण आपलं ओपन झालं। आता इथे लक्षात घ्यायचं, हे पहा, ही बाजू, हे पहा अशा पद्धतीने हे ओपन करून घ्यायचं आहे। हे पहा, कारण की आपण अशा पद्धतीने शिलाई मारून घेतली, त्यासाठी हा कपडा जास्त वापरा, इथे 1.5 इंच तरी ठेवा, ते लक्षात घ्यायचं आहे। हा कपडा इकडच्या बाजूला घ्यायचा, इथे बघू शकता हे आपलं ओपन राहिलेलं आहे, ते लक्षात ठेवा। आता इकडच्या बाजूने
हे पहा, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। आता इथं काय करायचं, अशी घडी करून घ्या थोडीशी, हे दोन्ही बाजूंना सुद्धा सेम झालं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे। आता अशी घडी करून घ्यायची आहे ह्या बाजूने आणि ह्या बाजूने सुद्धा। सर्वात आधी ही बाजू हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची। हे पहा अशा पद्धतीने सोपं आहे, हे तुम्हाला नक्की जमणार आहे। हे पहा अशी शिलाई देत देत घ्यायचं आहे, एकदम कडेला हे पहा अशा पद्धतीने। आता ही बाजू इकडची बाजू त्याच पद्धतीने बघू शकता, इथे थोडंसं असं घडी करून घ्यायचं आहे। हे पहा बघू शकता, इथे दोन्ही सुद्धा बाजूंचं सेमच झालं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे सुद्धा आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा हे दोन्ही सुद्धा बाजूंचं झालेलं आहे। इथे बघू शकता हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे शिलाई करून। ही आपली सुईची बाजू, फक्त लक्षात ठेवा। आता हे आतल्या बाजूने थोडीशी घडी करून घ्यायची आहे, परत एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। बघू शकता इथे नाडी ओवण्यासाठी बरोबर आपली जागा झालेली आहे। मग इथून काय करायचं, असं ठेवायचं आहे बरोबर, फक्त लक्षात ठेवत जा, खूप महत्त्वाचं आहे। आणि इथून हे पहा आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे, सोपं आहे। थोडी थोडी घडी करत करत अशाच पद्धतीने आपल्याला हे शिलाई करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, म्हणजे नाडी ओवण्यासाठी बरोबर आपले तिथे तयार होऊन जातं ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे अशाच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण शिलाई करत करत घ्यायचं आहे, लक्षात ठेवा। इथे पूर्ण काय करा, थोडंसं बंद करून घ्या। इथे बघू शकता आपला नेहपा तयार झालेला आहे। हे पहा अशा पद्धतीने नाडी ओवण्यासाठी सुद्धा आपली जागा इथे झालेली आहे। आतल्या बाजूला जाते ते दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं ते लक्षात ठेवायचं आहे। आता आपण इथे सलवारची शिलाई करून घेणार आहोत। ही आपली सलवार आहे, बघू शकता एक बाजू ह्यामधली ओपन करून घ्यायची आहे आणि उलट आणि सुईचं बघून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे पूर्ण ओपन करून घ्या। ओपन करून घेतलं, ही सुईची बाजू लक्षात ठेवा, ही सुईची बाजू आहे। आता ही आपली उलट म्हणजे आतली बाजू आहे, ते फक्त लक्षात ठेवा। हा आपला बॉटम आहे, लक्षात ठेवा। बॉटमला आपल्याला इथे कॅनव्हास पेपर लावून घ्यायचा आहे, इथे खालच्या बाजूला। हे पहा अशा पद्धतीने आपण बॉटम सुद्धा कट करून घेतला होता। आता इथे काय करायचं, थोडीशी घडी करून घ्यायची आहे, कारण की बॉटमसाठी आपण 1.5 इंच जास्त घेतो ते लक्षात ठेवायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आता इथून आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे। अशा पद्धतीने थोडीशी घडी करत करत ह्याच्यावरती घ्या। हे पहा हा कपडा ह्याच्यावरती अशा पद्धतीने घडी करत करत घ्यायचा आहे, बघू शकता इथे। आणि एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने, हे तुम्हाला नक्की जमणार आहे, खूप सोपं आहे। हे पहा हे जेवढा लागतोय तेवढंच आपल्याला इथे वापरायचं आहे। परत एकदा काय करायचं, हे पाशी घडी करून घ्या। इथे आपण पूर्ण शिलाई मारून घेतली ते लक्षात आलं। आता परत एकदा अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे। हे पहा एक प्रकारची पट्टी तयार होते खालच्या बाजूला। आता इथे काय करायचं आहे, पहा इथून आपल्याला एकदम कडेकडेला शिलाई मारत मारत घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा हे झालं आपलं पूर्ण शिलाई। आता बघू शकता हे आपलं झालं व्यवस्थित। आता ह्या बाजूने ही सुईची बाजू, हे पहा ही उलटी बाजू आणि ही आपली सुईची बाजू। आता सुईच्या बाजूने हे पहा इथे एकदम खालच्या बाजूला कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे। एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारत मारत घ्यायचं आहे। इथे सुद्धा एकदम मध्यभागी हे पहा इथे एक शिलाई मारून घ्या, म्हणजे तिथे दिसायला सुद्धा आपलं व्यवस्थित दिसतं। हे पहा हे झालं आपलं व्यवस्थित, बघू शकता इथे व्यवस्थित आपली इथे पट्टी सुद्धा तयार झाली। आता ही दुसरी बाजू आहे, बघू शकता अशा पद्धतीने ह्याच्यावरती कॅनव्हास पेपर ठेवून घ्या आणि इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने बघू शकता एकदम कडेकडेला शिलाई मारत मारत घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे झालं आपलं व्यवस्थित, जेवढा लागतो तेवढाच आपल्याला इथे कॅनव्हास पेपर वापरायचा आहे। आता परत एकदा अशा पद्धतीने ह्याच्यावरती घडी करून घ्यायची आहे, बघू शकता इथे। आणि इथे एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे, इथे वरच्या बाजूला लक्षात ठेवा। घडी घालताना फक्त व्यवस्थित घालायची आहे। हे झालं व्यवस्थित, ही उलटी बाजू आहे आणि ही सुईची बाजू आहे। आता सुईच्या बाजूने इथे सुद्धा एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्या। हे पहा आणि एकदम अशी मध्यभागी शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने हा सुद्धा दुसऱ्या पायाचा आपला बॉटम तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने बॉटम तयार करून घ्यायचं आहे। इथे आपला बॉटम व्यवस्थित तयार झालेला आहे। आता इथे बघू शकता इथे आपण वरून खाली मार्किंग केलं होतं ते लक्षात घ्यायचं आहे।
आता दुसरी बाजू हे पहा अशा पद्धतीने उलटी ठेवायची आहे, त्याच्यावरती उलटी ठेवायची आहे, फक्त लक्षात ठेवा. हे पहा ही बाजू ही आतली सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि इथे पूर्ण डबल शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल किंवा एक शिलाई मारून दाबटीप टाकली तरी सुद्धा चालते. आपली इथे एक बाजू झाली, बघू शकता अशा पद्धतीने. हे पहा एक बाजू झाली. आता दुसरी बाजू अशाच पद्धतीने आपल्याला उलट शिलाई करायचं आहे ह्याच्यावरती, बघू शकता. ही बाजू लक्षात ठेवत जा, ही बाजू आता इकडची बाजू. हे पहा इथे आपलं केलेलं मार्किंग सुद्धा आहे, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आपलं ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला ह्या बाजूने घेतली तरी सुद्धा चालेल, डबल शिलाई मारून घ्यायची आहे. परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा ही झाली आपली शिलाई पूर्ण. आणि तुम्हाला दाबटीप जर टाकायची असेल तर टाकू सुद्धा शकता. हे पहा कपडा मग ह्या बाजूला घेऊन इथे एकदम कडेकडेला दाबटीप टाकायची असेल तरी सुद्धा टाकू शकता. हे झालं आपलं व्यवस्थित. आता इथे खालचा बॉटम हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथे बघू शकता हा बॉटम अशा पद्धतीने पकडायचा आहे. पूर्ण सलवार आपल्याला अशा पद्धतीने पकडत घ्यायची आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने बॉटम फक्त व्यवस्थित पकडा. आता इथे सुद्धा हे व्यवस्थित पकडायचं आहे, बघू शकता. हे सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे ते लक्षात घ्या. आत्ताच आपण इथे शिलाई मारून घेतली, ते सुद्धा आपलं एकावरती एक बरोबर हे व्यवस्थित आलं पाहिजे. आता ही दुसरी बाजू हे पहा अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून घ्या. आता ही सुद्धा बाजू बॉटमची बाजू आहे. हे पहा ही सुद्धा आपली एकावरती एक ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. बॉटमसाठी आपण इथे 6 इंचाचं मार्किंग करून घेतलं होतं, बघू शकता. इथे मार्किंग सुद्धा आहे आणि 2 इंच आपण जास्त घेतलं होतं किंवा 1.5 इंच जास्त घेतलं तरी सुद्धा चालतं. दुसऱ्याच बाजूला हे पहा तेच मार्किंग करायचं आहे. जेवढं ह्या बाजूला घेतलं तेवढंच इथे सुद्धा लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला ही शिलाई करायला सुरुवात करायचं, बघू शकता. एकावरती एक व्यवस्थित पकडून घ्या बॉटम. हे पहा अशा पद्धतीने इथं थोडंसं बंद करून घ्या. इथून कमी कमी घ्यायचं आहे, ते फक्त लक्षात ठेवा. हे पहा वरती कमी कमी करत घ्यायचं आहे, ते फक्त लक्षात ठेवत जा. आणि हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने इथे बघू शकता. ही आपली शिलाई आहे आणि ही सुद्धा दुसऱ्या बाजूची आपण आत्ताच मारून घेतलेली, ती बरोबर शिलाईवरती शिलाई आली पाहिजे, ते लक्षात ठेवा. शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडा, ते लक्षात ठेवायचं आहे. इथून सुद्धा त्याच पद्धतीने दोन्ही सुद्धा हे व्यवस्थित पकडा, ते लक्षात ठेवायचं आहे. बॉटम फक्त इथे खालच्या बाजूला व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे ते बरोबर होऊन जातं तुमचं तिथे. आता इथे सुद्धा हे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता परत एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे एकदम कडेकडेला ह्याच्या शेजारीच हे पहा इथे. आणि तुम्हाला जर अजून शिलाई मारायची असेल तरी सुद्धा मारू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आपली पूर्ण शिलाई झालेली आहे, बघू शकता. इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे पूर्ण. हे पहा ही सुद्धा बाजू इथे मी दोन्ही सुद्धा सुईचं करून घेतलं, बघू शकता. अशा पद्धतीने आपल्या इथे बॉटम तयार झालेला आहे. ही सुद्धा बाजू इथे बघू शकता. आता इथे वरच्या बाजूला तुम्हाला मी कट मारून ठेवायला सांगितलं होतं मध्यावरती, बघू शकता. इथे आपला कट आहे किंवा एक मार्किंग करून ठेवा म्हणून सुद्धा सांगितलं होतं. हे पहा ही सुद्धा बाजू लक्षात ठेवा. हे पहा इथे आपलं जॉईंट आहे. इकडे सुद्धा बाजूला बघू शकता. ही पुढची आणि पाठीमागची बाजू असणार आहे. इथली पुढची आणि पाठीमागची बाजू असणार आहे. इथे आपल्याला वरच्या बाजूला नेपा जोडून घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. इथे सुद्धा मी तुम्हाला मध्यावरती कट मारून ठेवायला सांगितलं होतं, तिथे सुद्धा असं मार्किंग करून ठेवायचं, हे लक्षात घ्यायचं आहे. आता हा नेपा अशा पद्धतीने पकडा. इथे बरोबर इथे नाडे होण्यासाठी आहे, बघू शकता. आणि ही सुद्धा आपली शिलाई आहे इथे. मग काय करायचं आहे, अशा पद्धतीने पकडा. दोन्ही सुद्धा हे सेम झालं पाहिजे. हे अशा पद्धतीने पकडा आणि इथे मध्यावरती मार्किंग करून घ्या किंवा एक कट मारून ठेवायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. कारण की आपल्याला इथे कडेला चुन्या टाकून घ्यायच्या नाहीत. चुन्या कुठे टाकायच्यात, फक्त एवढ्या भागामध्ये इथे पुढच्या बाजूला आणि इथे पाठीमागच्या बाजूला, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा एवढ्या भागामध्ये आपल्या चुन्या येतील, इथे येतील. कपडा जर कमी असेल तर त्या पद्धतीने आपल्याला टाकावे लागतात आणि ह्या भागामध्ये आपल्याला चुन्या येणार, इकडे येणार नाही, ते लक्षात ठेवा. इकडे आपला प्लेनच राहणार आहे, त्यासाठी एक कट मारून घेणं खूप महत्त्वाचं असतं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा
ही वरची बाजू आहे, आपण नाडी ओळतो ती बाजू अशा पद्धतीने खालच्या बाजूला करायची आहे, लक्षात घ्या. आणि हे एक बाजू हे पहा, ही आपण आता शिलाई मारून घेतलेली बाजू आहे, लक्षात ठेवा. आणि ही अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे. हे पहा बघू शकता, ह्याच्यावरती उलटी ठेवायची आहे. हे पहा ही सुईची बाजू आहे आणि उलटी बाजू ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. हे पहा बरोबर हे सुद्धा आपली शिलाईवरती शिलाई आली पाहिजे ह्याच्यावरती. मग ह्या बाजूने घ्यायचं आहे, बघू शकता ह्या बाजूने. हे पहा, आणि मग इथून थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. आता ही सलवारची बाजू मी वरच्या बाजूला घेतली, फक्त लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. इथे थोडंसं बंद करून घ्या, एकदम नॉर्मल. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून काय करायचं, आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे. आता इथे लक्ष द्या, इथे सुद्धा आपला कट आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा बघू शकता हा कट. हे पहा हा कट आणि हा कट आपण मध्यावरती ह्याचा सुद्धा कट मारून घेतला आणि ह्याचा सुद्धा सलवारच्या कापडाचा सुद्धा मध्यावरती कट मारून घेतला, लक्षात आलं. आता ही ते बघू शकता हा कट आणि हा कट फक्त असं पकडा तुम्ही शिलाई करताना, ते महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला नक्की समजेल आपल्याला किती भागामध्ये चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. बघू शकता आपल्या आता इथे एवढा कपडा आपला शिल्लक आहे, ते आलं लक्षात. आता इथे काय करायचं, हे पहा चुन्या टाकायला सुरुवात करा. हे पहा इथून हे पहा एक टाकून घ्या, परत एकदा दुसरी, जवळजवळ टाका किंवा लांब टाकले तरी सुद्धा चालते. हे पहा अशा पद्धतीने फक्त व्यवस्थित टाका आणि एकसारखे टाकायचे. हे पहा तिसरी सुद्धा टाकली आपण इथे, परत एकदा. हे पहा अशा पद्धतीने फक्त हा मध्य लक्षात ठेवायचा आहे. त्या मध्यापर्यंतच फक्त जेवढा पुरेल ना कपडा तेवढ्या भागामध्ये आपल्याला फक्त चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने बघायचं आहे मध्य आपला आलेला आहे का व्यवस्थित. हे पहा असं पकडून बघा. हे पहा तुमच्या हे नक्की लक्षात येईल. हे झालं आपलं व्यवस्थित. आता परत सरळ यायचं आहे, कारण की आपल्याला हे पुरस तोपर्यंत चुन्या टाकून घ्यायच्या होत्या. आता परत आपल्याला सरळ यायचं आहे. अशा पद्धतीने आलो सरळ. हा कपडा ह्या बाजूला घ्या आणि सलवारचा कपडा त्याच्यावरती. आता हे आपल्याला सरळच घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने जेवढं आपण ह्या बाजूला सरळ घेतलं किंवा मोजून घ्या. आता इथे लक्ष द्यायचं आहे, हा मध्य आहे आपण कट मार्किंग केलेला, आता ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा हा सलवारचा मध्य लक्षात ठेवत जा. आता इथून काय करायचं आहे, मध्यापर्यंत आपण इथे चुन्या टाकायला सुरुवात केली. हा मध्य आहे, इकडच्या बाजूस सुद्धा सलवारचं, ते लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला किती भागामध्ये चुन्या टाकायच्या ते मी सुरुवातीला सांगितलं. आता मग इथे काय करायचं, हा मध्य किती भागामध्ये प्लेन आहे, 6 इंच. मग त्याच पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा तुम्ही काय करायचं, 6 इंचाचं मार्किंग करून इथपर्यंत घ्यायचं आहे. इथपर्यंत 6 इंचाचं मार्किंग, मग तिथपर्यंत काय करायचं, हे प्लेनच घ्यायचं आहे. ठीक आहे, प्लेनच झालं. हे झालं, आलं लक्षात. आता इथे बघू शकता एक मध्य आहे, हे पहा ह्याचा, आणि हे सुद्धा ह्याच्यावरती ठेवून घ्या. बघू शकता हे झालं. मग आपल्याला किती भागामध्ये चुन्या टाकायच्या आहेत, आपला एवढा कपडा आहे ते शिल्लक आहे. आता मग इथून आपल्याला हे चुन्या टाकायला, आता ह्या चुन्यांची तोंड आपण इकडे केली, आता ह्या चुन्यांची तोंड आपल्याला ह्या बाजूला करून घ्यायची, इकडच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा एकदम सोपं आहे. तयार झाल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला किती भागामध्ये चुन्या टाकायच्या आहेत. हे पहा हा मध्य येतोपर्यंत हा सलवारचा मध्य लक्षात ठेवायचा, फक्त ते महत्वाचं आहे. फक्त सलवारचा मध्य ह्या बाजूला आणि ह्या बाजूला आपल्याला फक्त चुन्या टाकायच्या असतात. ते लक्षात आलं, तुमचं सर्व लक्षात येईल, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा आता इथे सुद्धा इकडच्या बाजूला परत एकदा थोडीशी बसणार आहे, बघू शकता परत एकदा. हे पहा इथे हे झालं. आता हा सलवारचा मध्य आहे, फक्त लक्षात ठेवा. हे पहा हा सलवारचा मध्य. आता इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहे. आता ह्या चुन्यांची तोंड आपण त्या बाजूला केली, आता ह्या चुन्यांची तोंड आपल्याला इकडच्या बाजूला करायची आहे, फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या चुन्यांची तोंड ह्या बाजूला करून घ्यायची, लक्षात ठेवत जा. आता इथे सुद्धा मध्य आहे, बघू शकता. हे पहा आणि हा मध्य फक्त लक्षात ठेवायचा आहे. मग किती आपलं शिल्लक आहे तेवढ्या भागामध्ये बरोबर आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. मध्य फक्त लक्षात आलं ना, तुमच्या बाकी सगळं लक्षात येईल. मध्य मार्किंग करून घेणं त्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. हे पहा असं ठेवून सुद्धा बघू शकता तुम्ही. हे पहा थोडंच आपलं एक चुनी बसणार आहे. आता मग परत प्लेन शिलाई करत घ्यायचं आहे. सोपं आहे, हे नक्की तुम्हाला जमणार आहे. आता बघू शकता हा सुद्धा मध्य आला आणि हा सुद्धा मध्य आला, आलं लक्षात. हे पहा आता इथे लक्ष द्या. हे पहा परत एकदा चेक करायचं आहे आपलं किती, 6 इंच. मग ह्या बाजूला सुद्धा लगेच 6 इंचाचं मार्किंग करून घ्या. हे पहा मग ते प्लेनच घ्यायचं आहे 6 इंच. हे पहा इकडच्या सुद्धा बाजूला लगेच 6 इंचाचं मार्किंग असं इथे करून घ्या. हे पहा इथं मी करून घेतलं 6 इंचाचं, असं मोजून 6 इंचाचं मार्किंग करून घेतलं. आता हे झालं. मग 6 इंच प्लेन किती भरेल ना तेवढं इकडच्या बाजूला 5.5 असू द्या, 6 असू द्या, 6.25 असू द्यात मोजून घ्यायचं आहे. मग प्लेन शिलाई करत करत घ्यायचं आहे. फक्त सलवारचा कपडा लक्षात ठेवायचा आहे. हा मध्य सलवारचा मध्य फक्त लक्षात ठेवायचा, हा मधला मध्य लक्षात ठेवायचा आहे. आता ह्या चुन्यांची तोंड आपण इकडच्या बाजूला केली, आता ह्या चुन्यांची तोंड आपल्याला ह्या बाजूला करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवत जा. आता ह्या बाजूला हे पहा इथून सुरुवात करा. हे पहा बघू शकता. अशा पद्धतीने पहा अजून एक बसणार आहे.
हे आपलं व्यवस्थित शिलाई करून झालेलं आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई सुद्धा मारून घ्यावी लागते आणि दापटीप सुद्धा टाकावी लागते। बघू शकता इथे आपल्या किती भागामध्ये चुन्या झालेल्या आहेत बघू शकता इथे। हे पहा हा सलवारचा मध्य लक्षात ठेवा, आपण इथे नाडी होतो तो फक्त लक्षात ठेवायचा आहे आणि इकडचा मध्य म्हणजे हा पाठीमागच्या बाजूचा झाला आणि इकडे सुद्धा साईडचं तुमच्या लक्षात जर आलं ना तुमचं बाकी सगळं हे लक्षात येईल। आपल्याला किती भागामध्ये चुन्या टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे फक्त ह्या मध्यावरती ह्या बाजूला आणि ह्या बाजूला आपल्याला चुन्या टाकत घ्यायच्या ते लक्षात ठेवा। आणि पाठीमागची बाजू बघू शकता हे पहा इथे सुद्धा झाल्या, फक्त चुन्यांचे तोंड ह्या चुन्यांचे तोंड ह्या बाजूला आणि ह्या चुन्यांचे तोंड ह्या बाजूला अशा पद्धतीने झालं पाहिजे। इथे आपलं प्लेनच आहे, इथे सुद्धा आपलं प्लेनच आहे ते लक्षात ठेवा। ह्या बाजूला सुद्धा आपलं प्लेन एवढं आहे आणि ह्या सुद्धा बाजूला एवढं आपलं इथे प्लेन आहे ते लक्षात घ्यायचं आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे। दापटीप कंपल्सरी टाकत जा। हा कपडा खालच्या बाजूला घ्या, हे पहा हा कपडा खालच्या बाजूला घ्या आणि बरोबर इथे हे पहा ह्या कापडावरती इथे खालच्या कापडावरती दापटीप आली पाहिजे। इथे आपली सलवार तयार झाली बघू शकता। कमरेकडची बाजू सुद्धा आपली इथे व्यवस्थित झालेली आहे। इथे नाडी होण्यासाठी सुद्धा आपलं व्यवस्थित कशा पद्धतीने ते आपल्याला शिलाई करायचं आहे संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे बघू शकता। इथे बरोबर तुमची नाडी ओवली जाणार आहे पहा अशा पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला। आता इथे बघू शकता ही आपली पुढची बाजू आहे हे पहा अशा पद्धतीने। हे पहा हे सुद्धा एकदम भरदार आणि घेरदार सुद्धा झालेलं आहे, बसायला एकदम असं व्यवस्थित बसणार आहे, तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये। इथे सुद्धा बघू शकता खालच्या बाजूला आपला बॉटम हे पहा अशा पद्धतीने आपली इथे सलवार तयार झालेली आहे। ह्याची खूप कटिंग सुद्धा एकदम अशी सोपी आहे, तुम्हाला ही पटकन जमणार आहे आणि पटकन लक्षात येणार आहे बघू शकता। ही सुद्धा बाजू हे पहा अशा पद्धतीने कुठलाही ह्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही अशाच पद्धतीने कटिंग करायची आहे बघू शकता। ही आपली पाठीमागची बाजू आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे व्यवस्थित झालेलं आहे। इथलं अंतर आहे ना ते फक्त व्यवस्थित टाका, ते कशा पद्धतीने टाकायचं आहे मी तुम्हाला कटिंगचं सुद्धा हे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही ते फक्त लक्षात ठेवा। हे पहा इथे सुद्धा आपला बॉटम व्यवस्थित तयार झालेला आहे खालच्या बाजूचा। इथे बघू शकता ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने आपली पूर्ण सलवार इथे तयार झालेली आहे। इथे आपला वरचा टॉप सुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे बघू शकता। ह्याची सुद्धा आपण शिलाई बघितलेली आहे हे पहा बघू शकता पुढचा गळा आणि पाठीमागचा गळा। इथे तुम्हाला पूर्ण हात शिलाई करावी लागणार आहे, मी पूर्ण इथे हात शिलाई करून घेतलेली आहे आतल्या बाजूला हे बघू शकता। इथे पूर्ण गळ्याला तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने करावी लागणार आहे बघू शकता। इथे आपला पूर्ण टॉप सुद्धा अशा पद्धतीने तयार झालेला आहे। टक्स कसे मारायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे। इथे पाठीच्या बाजूला तेच मार्किंग फक्त लक्षात ठेवत जा, म्हणजे कुठं तुमचं चुकणार सुद्धा नाही ते लक्षात घ्यायचं आहे। हे दोन्ही सुद्धा कशा पद्धतीने आपण कटिंग आणि शिलाई करायचं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।